कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देव। परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सुरेशोत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा हवा, प्रापंचिक जीवनातून प्रवास करत असताना पारमार्थिक जीवन कसा असावा। पारमार्थिक जीवनामध्ये अनेक वेळा प्रत्येकाची भोळी भाबडी अशी एक श्रद्धा असते की आम्ही कुठल्याही पद्धतीने साधना केलं की ईश्वर आम्हाला आमचं माप आमच्या पदरात पाडावा, आमचं पुण्य, आमच्या नशिबी जे काय पुण्य प्राप्त होणार आहे ते आम्हाला मिळावं, ही स्वच्छ निर्मळ भावना असते। पण ही भावना ठेवत असताना जेव्हा आपण संसार करत असतो, संसार करत असताना संसारामध्ये संसाराला, त्या कुटुंबाला दोन चाकं असतात, एक पती आणि एक पत्नी। ते दोन चाकावर जसं प्रपंच चालत असतो तसं अध्यात्मामध्ये सुद्धा काही गोष्टी गोपनीय असतात, गूढ असतात। त्या गोष्टी आपण स्वीकारल्या तर आपलंही प्रापंचिक जीवनाबरोबर पारमार्थिक जीवन सुद्धा सुखकर असा प्रवास आपला सुरुवात होतो। पण ते गूढ गोष्ट काय आहेत, गूढ गोष्टी काय आहेत, त्या कशा प्राप्त करायच्या असतात हे आपल्याला मात्र माहीत आहे नाही दोन्ही। ज्यांना मागच्या जन्मातील पूर्वपुण्य असेल, कुटुंबामध्ये वळण असेल, संस्कार असतील, वाडवडिलांचे असतील, सासू सासऱ्यांचे असतील, पूर्वजांचे असतील, तर आपल्याला सुसंस्कृत पद्धतीनं साधना करता येते। जर कुटुंबाला वळण नसेल, कुटुंबाला त्यातलं गंध नसेल, सासू सासरे सुद्धा अध्यात्म क्षेत्रामध्ये नसतील, पती नसतील, इतर काही कुटुंबातले व्यक्ती नसतील, तर मात्र भक्ती करत असताना इच्छा असून सुद्धा पदरात काय पडत नाही। आपल्या सुसंस्कृत संस्कार नसल्या कारणाने तो मार्ग आपण स्वीकारू शकत नाही। याचं कारण असं आहे की विहिरीमध्ये आपण जेव्हा पाणी शेंदायला जातो, पाणी पूर्वी शेंदून आणायचे पाणी, पूर्वी नळ वगैरे अशी पद्धत नव्हती की विहिरीला जायचं, त्या घागरीला दावं बांधायचं, ते विहिरीत सोडायचं, ते उपसून वर घ्यायचं, खांद्यावर पाणी घेऊन घरी आणायचं, अशी पद्धत होती पूर्वी। त्या विहिरीला सगळे चाका असायचे, अशी चाकाच्या वरनं आपण पाणी घ्यायचं। पण ज्या विहिरीनं, ज्या घागरीनं आपण पाणी आणतो, ती घागरीला जर गळती असेल तर जेवढं पाणी आपण शेंदून घागर आलेली आहे तेवढं पाणी घरी जाईपर्यंत निम्म होऊन जातो, ते गळते। साधारण निम्म पाणी तरी ते रस्त्यातच वायापट जाते। त्याला 4 होल असतील, समजा 5 होल असतील, 10 होल असतील, तर कधी कधी त्या विहिरीतून वर येईपर्यंतच पाणी संपून जाते, कधी कधी घरी जाईपर्यंत पाणी संपून जाते।
कधी गेलं तरी एखाद्या अर्धी घागर घरी जाते. आपण पूर्वी बघा एक साबण असायचा, साबण, तो साबण आपण लावायचा जिथं तिथं गळतं तिथं तिथं. नाहीतर काडी, त्याला काडी, मग काड्याला काय करायचं, कापडाने काडी लावायची, काडीला त्याला होल बंद करायचा. अनेक प्रयोग करायचे. पण हे अडाणी प्रयोग, जसा अडाणी संसारातला प्रयोग असतो त्या पद्धतीने आपण प्रयोग करायचे. जर घागरीला कायमस्वरूपी आपण होल बंद केले तर आपल्याला घरला जाईपर्यंत पूर्ण पाणी घरी जाते. हे मात्र त्या अडाणी लोकांना कळत नाही. मग तो असा 2 प्रकार आहे, एक अडाणी प्रकार, एक सुसंस्कृत प्रकार. एक सुसंस्कृत प्रकार या पद्धतीने आहे की पूर्ण त्याची डागडुगी करायची. तसं मनुष्याच्या शरीराची पण डागडुगी पूर्ण केली पाहिजे. मनुष्य सुद्धा एक घागर आहे. मनुष्य सुद्धा एक घागर आहे. ज्या देवतेची आपण साधना करतो ते साधनेनं पुण्याने घागर भरलेलं असतं. पण त्याला 100 ठिकाणी होल असेल, लिकेज असेल तर ते पुण्य टिकणार नाही. आणि ज्या घागरीला होल नाही, ज्या घागरीला छिद्र नाहीत, ते घागर मात्र पुण्य कायमस्वरूपी टिकून राहते. कारण त्या घरामध्ये कायमची परंपरा असते, सद्गुरूंची कृपा असते. हे प्राप्त करण्यासाठी जीवनामध्ये ही 2 चाकं असतातच. मग ते 2 चाकं जर व्यवस्थित असेल तर प्रपंच व्यवस्थित. जर समजा घरी भांडे आहेत, भांडे कपाटावर ठेवलेले आहेत, भांडे आपले खूप भांडे आहेत. एखादा पाहुणा अचानक आला, पाहुणा आल्यानंतर आपण काय करतो, चहा ठेवायला जातो. चहा ठेवत असताना मात्र ते धुवूनच आपण ठेवलेलं असतं भांडं. तरी पण पाहुणा आल्यानंतर आपण ते पाणी त्याच्यामध्ये थोडंसं टाकतो, विसळतो आणि टाकून देतो. का तसं चहा ठेवतो आपण, विसळून टाकतो, विसळून टाकून चहा ठेवतो. तसं रोज साधना आपण जरी पवित्र असलो, जरी भावना स्वच्छ असेल, आपण निरोगी असलो, ईश्वराने भरपूर काय दिलं असेल, तर रोज साधना जसं विसळून टाकतो तसं रोज विसळून आपल्या जीवनातलं छोटे छोटे गुण सुद्धा विसळून टाकलं पाहिजे. ते शिवाय चहा व्यवस्थित ठेवता येत नाही आणि चहा एखाद्याला देता येत नाही व्यवस्थित. विसळून टाकतोच आपण. ते विसळून टाकत असताना जेव्हा चहाला आपण ठेवतो भांडं, गॅसवर असेल, चुलीवर असेल, मात्र ते सहन करतं भांडं. मात्र अग्नीचा दाहक सहन करतं भांडं. खाल्लं अग्नी असते, जाळ असतो, त्याच्यामध्ये आपण चहा पावडर टाकतो, दूध टाकतो, पाणी टाकतो, आलं टाकतो, ह्या सगळ्या प्रकार त्यामध्ये टाकत असतो. हे जर समजा अग्नीच नसेल तर चहा होणार नाही. जर समजा अग्नी आहे आणि आत पाणी नाही आहे तर चहा होणार नाही. सगळ्या गोष्टी अनुकूल पाहिजे. पण सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत पण भांडं नाही तरी चहा होऊ शकत नाही. हे भांडं म्हणजे अग्नी म्हणजे ईश्वर आहे. ईश्वर भक्तांना पूर्ण आशीर्वाद देऊ शकत नाही कारण भक्तांचं पात्र तेवढं परिपक्व नसतो. भक्तांचं पात्र तेवढं परिपक्व नसतो. म्हणून मध्ये भांडं असतं. भांडं म्हणजे देव आणि भक्त यातला दुवा आहे तो सद्गुरू आहे. भांडं म्हणजे सद्गुरू आहे. आत तापला जातो तो भक्त आहे, खाली अग्नी आहे तो देव आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला लक्षात येतं. जर भांडं नसेल तर तुमचं चहा होऊ शकत नाही, अग्नी काय करू शकत नाही. देव आहे विश्वामध्ये पण देव पण दाखवणारा सद्गुरू जर जीवनात नसेल तर देव आपल्याला प्राप्त होणार नाही. खूप काही तुमच्या आडाने भक्ती करताय, वेडेवाकडी भक्ती करताय, पण ते त्याला शास्त्रशुद्ध व्यवस्थित जडणघडण घडवणारा हा ईश्वराला तुमच्या मार्गावर आणणारा फक्त सद्गुरू असतो. एक महाराज होते, गावात भिक्षा मागायचे. रोज 4 घरं भिक्षा मागायचे आणि 4 घरं भिक्षा मागून ते आपली उपजीविका यथार्थ निवारण करायचे आणि इतर वेळी साधना करायचे. एक आजीबाई होती, ज्या रस्त्याने साधू महाराज जात होते त्या रस्त्यावर त्या आजीबाईचं घर होतं आणि त्या घरामधनं त्या आजीबाई रोज पाहायची आणि रोज तिला त्या साधू महाराजांना म्हणायचे, अहो तुम्ही 4 घरं कशाला करताय,
तुम्ही फक्त माझ्या एकट्याच्या घरी या, तुमचं सगळं, तुमचं यथार्थ तुमचं जीवनाचं सगळं, तुमचं जेवण खाणं राहणं बिणं सगळी व्यवस्था मी करून टाकते. पण साधू महाराजांना ती काय गोष्ट पटायची नाही. रोज रोज त्या गल्लीतनं जायचे. पण साधू महाराज म्हणाले, ह्या आजीबाईचं खोड मोडायचं तर आपण काहीतरी केलं पाहिजे. आजीबाईचं स्वार्थ काय आहे ते सद्गुरूंना माहीत असतं. तुमचा काय स्वार्थ आहे, ईश्वर आहे, तुम्ही कशासाठी आला ईश्वराकडे, ईश्वराने एक संदेश देऊन मला सांगितलेला असतो. तेव्हा प्रत्येकाचे प्रश्न सोडवू शकतो. नंतर मी सुद्धा तुमच्यात खाली बसलो असतो. तुमच्यात माझ्यात काय फरक नसता. फक्त ईश्वराला मी जाणलं, तुम्ही जाणण्याच्या मार्गावर आहात, एवढाच फरक आहे. मी जाणलं, तुम्ही जाणण्याच्या मार्गावर आहेत. आणि तुम्हाला माझ्या मार्गावरनं तुम्हाला जाणून घेण्याची क्षमता तुमच्यात निर्माण करण्याचं सामर्थ्य फक्त माझ्यात आहे. तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार. तसंच साधू महाराजांना त्या आजीबाईची सगळी खोड माहीत होती. ते साधू महाराज रोज म्हणायचे, अगं आजीबाई नको नको नको, रोज ती अडवायची आणि म्हणायचीच. एक दिवशी साधू महाराज ठरवले की आजीबाईकडे आपण जाऊया. मग ते गेले. आजीबाई रस्त्यावर उभं राहिली. त्या रस्त्यावरनं जात असताना आजीबाईंना त्या आजीबाईंना अडवली त्या महाराजांना, आणि ठीक आहे म्हणाले. मग आत गेले. आत गेल्यानंतर त्याने त्यांच्या झोळीतनं एक ताट काढला. ताट भोजन करण्यासाठी एक ताट काढला. पण ताट आतमध्ये खरखटा होता. ताटेला आतमधनं माती लागली होती, थोडं घाण लागला होता. आणि ते साधू महाराजांनी ताट काढलं आणि त्या माऊलीला म्हणाले की वाढ ह्याच्यात. त्या आजीबाई म्हणाले, अहो ताट खरकट्याचं आहे, घाण आहे. म्हटलं यात तुम्ही कसे जेवणार. नाही म्हटलं यातच दे, माझं पात्र कसं आहे असू दे, तो माझा पात्र आहे, ते यात दे. आजीबाई म्हणाली, एकदा दोनदा तीनदा म्हणाली. ते महाराज काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते महाराजांना शेवटी ते आजीबाई चिडून म्हणाले, अहो म्हणलं मी दूध आणले, साखर आणले, म्हणलं तांदूळ आणलं, सगळं सामान आणलं, किराणा आणला, एवढे पैसे खर्च केले केवळ तुमच्या खिरीसाठी. आणि ते खीर चांगलं पवित्र खीर असताना तुम्ही ह्या घाणेरड्या ताटामध्ये घेताय. आणि याच्या पाठीमागचा हेतू एवढाच नव्हता. तुम्हाला खीर खाऊ घालण्याचा पाठीमागचा माझा स्वार्थ आहे. म्हटलं मला तुम्ही 4 गोष्टी समजावून सांगाल, तुमच्याकडनं उपदेश मला मिळेल, या हेतूनं मी तुम्हाला माझ्या घरी बोलवलेले आहे. तर ते साधू महाराज म्हणाले की उपदेश तर तुझा झाला. साधू महाराज म्हणाले उपदेश तुला दिला. ती आजीबाई म्हणाली, कुठला उपदेश दिलाय तुम्ही, अजून उपदेशच दिला नाही तुम्ही. उपदेश न देता उपदेश कसं दिला म्हणताय. तर साधू महाराज म्हणाले, जेव्हा मी ताट काढला, ताट काढल्यानंतर आजीबाई तुम्ही काय म्हणालात की हे खरकटा आहे, हे घाण आहे, याला माती लागलेली आहे, हे धुतलं पाहिजे. तुम्ही मला सांगत होता, तरी मी म्हणत होतो यातच खीर वाढा, तुम्ही वाढलं नाही. तसं आजीबाई अजून तुमच्यात खरकटा आहे. तुमची भावना स्वच्छ नाहीये. तुमची भावना स्वच्छ नाहीये. हे भांड जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत माझा उपदेश त्यात शिरणार नाही. तुमच्या लक्षात आला असेल तर लखलाप तुमचं चांगलं होऊ द्या. जोपर्यंत अंतर्बाह्य स्वच्छ होत नाही तोपर्यंत देवाच्या पायऱ्या चढण्यास आपण पात्र नसतो. आपण सुपात्र होण्यासाठी सुपात्रच राहिलं पाहिजे. अंतर्बाह्य स्वच्छ झालं पाहिजे. आपण चहा करत असताना कसं विसळून टाकतो तसं रोजच्या रोज साधना ही केलीच पाहिजे. विसळून टाकणं म्हणजे रोजचं दैनंदिन साधना आहे, दैनंदिन क्रिया आहे, दैनंदिन दान आहे, दैनंदिन पुण्य आहे, दैनंदिन वाचन आहे. हे सगळं करायचं असेल तर अंतर्बाह्य स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, अंतर्बाह्य स्वच्छ करण्याचं माध्यम आहे. आतनं बाहेरनं स्वच्छ झालं पाहिजे. एकाच बाजूनं स्वच्छ करून चालणार नाही. आजीबाईंना उपदेश पटला. खरंच महाराज मी स्वार्थापोटी तुम्हाला बोलवत होते, तुम्हाला टाइमपास म्हणून बोलवत होते, तुम्हाला हिणवण्यासाठी मी बोलवत होते. हे तिचं त्या आजीबाईला उमजलं.
तसं आपण सुद्धा ज्या ज्या साधनेसाठी ज्या ज्या ठिकाणी जातो, ज्या ज्या देवतेची उपासना करतो, त्या त्या देवतेचे तत्व जाणायचं असतो आणि तत्व अंगीकारायचं असेल तर थोडं तरी आपण त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करायचा असतो, तेव्हा त्याची कृपा होते. तोपर्यंत कृपा होणार नाही. तोपर्यंत कृपाला आपण पात्र नसतो. म्हणून ईश्वरांनी आपल्याला हे ध्येय दिलाय, हे नेत्र दिलेलं आहेत. हे नेत्र चांगलं पाहण्यासाठी दिलेलं आहे. नेत्रातनं चांगलं पाहणं, नेत्र सुद्धा एक अलंकार आहे. वाणी सुद्धा एक अलंकार आहे. हे सोन्याचे वस्तू असतील, दागदागिने असतील, चांगले चांगले कपडे असतील, तुमची नेटकं राहण्याची सिस्टीम असेल, हे सगळं वरकरणी आहे. अंदर की बात और आहे, आतली बात वेगळी आहे. जोपर्यंत आतनं तुम्ही स्वच्छ होत नाही तोपर्यंत तुमच्या वाणीला किंमत नाही, तुमच्या नेत्राला किंमत नाही, तुमच्या हालचालीला किंमत नाही, तुमच्या आचरणाला किंमत नाही, तुमच्या दानाला किंमत नाही, तुमच्या सजेशन, तुमच्या सल्ल्याला सुद्धा किंमत नाही. कदापि कोणी जुमानत नाही. आपलं समज असतो, आपल्याला खूप लोक मानतात. आपलं समज असतो, आपल्याला खूप लोक सलोट करतात. आपलं समज असतो, बघा मला बोललं की हाय बाय केलं. अरे भाई, हाय बाय केलं नाही, तुझ्या अवगुणामुळे हाय बाय केलं. तू जर हाय बाय नाही केला असतं तर तू शिवाय देत गेला असता. म्हणून जसं ईश्वराने प्रपंचाला दोन चाकं दिले, ते दोघांची साधना पूर्ण झाली पाहिजे. अनुग्रह घेताना, दीक्षा घेत असताना, शिव दीक्षा असो, कुठल्याही दीक्षा असो, शिव साधनेचा असो, तर दीक्षा घेत असताना पती पत्नी दोघांनाही साधनेची फळं मिळवायची असतील, पुण्याचं फळ पदरात पाडायचं असेल, तर सद्गुरूंची कृपा करून घ्यायचं असेल तर दोघांनीही दीक्षा घेतली पाहिजे. एकाने दीक्षा घेऊन चालत नाही. पत्नीनं म्हणायचं, आणि अजून 4 दिवस थोडेसे शेताचे पैसे आलेले आहेत, एक 4-6 महिन्याने मी दीक्षा घेतो, तोपर्यंत जरा दारूचं माझा हाऊस पूर्ण करू द्या, माझी मटणाची हाऊस पूर्ण होऊ द्या, मग येतो. बायकोनं दीक्षा घ्यायची, किंवा बायकोनं दीक्षा घ्यायची नाही, नवऱ्याने दीक्षा घ्यायची, तरी ते व्यवस्थित चालणार नाही. कुठलेही कार्य सिद्धी जाणार नाही, कुठलेही कार्य सिद्ध होणार नाही. घरामध्ये सुद्धा विघ्न निर्माण होतात. घरामध्ये सुद्धा विघ्न निर्माण होतात. कार्यसिद्धी जात नाही. विचारामध्ये तफावत निर्माण होते. कुठलेही कार्य करत असताना एक विचार नसतो. म्हणून ईश्वराने विश्वामध्ये असे 3 रत्न दिलेत. एक अन्न दिलेलं आहे, एक पाणी दिलेलं आहे, अनेक सत्संगातली सुंदरशी संतांची वाणी दिलेली आहे. ते मोफत आहे. याला पैसे द्यायची गरज नाही. तुम्ही जसे कष्ट कराल ते तसं प्राप्त होईल. तुम्ही झोपून द्या म्हणाल तर मिळणार नाही. सत्संगाचे तुमच्या कानावर सुंदर संतवाणी ऐकायचं असेल तर योग्य ठिकाणीच गेलं पाहिजे. तुम्हाला सुंदरसं आहार हवा असेल तर तुम्हाला या शरीराला झिजवावंच लागेल. जर पाणी मुक्त स्वच्छ व्यवस्थित पाहिजे असेल तर तशी गाळण लावली पाहिजे. तसं सुद्धा आपल्या जीवनामध्ये स्वच्छ घेण्यासाठी गाळण लावलीच पाहिजे. वाईट काय, चांगलं काय, हिताचं काय, परहिताचं काय, कुटुंबाच्या हिताचं काय, जगाच्या हिताचं काय, ह्याचं निरीक्षण करण्याची क्षमता आपल्यात पाहिजे. हे हवे असेल तर सद्गुरूशिवाय जीवनामध्ये पर्याय नाही.